तर नमस्कार मंडळी, मी साक्षी. परत स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आमच्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे. तर विचार केला की ट्रेडिशनल डे पण होऊन जाईल आणि मोठा ब्लॉग पण होऊन जाईल. तर मोठा ब्लॉग बनवावा. तर शेवटपर्यंत बघत राहा. थोड्या वेळात भेटूयात. आता मी स्किन केअर वगैरे करून घेते थोडा वेळ आणि तुम्हाला पण दाखवते मी काय स्किन केअर वगैरे करते. आणि मग शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी, आधी उठल्या ना मी छान बर्फ लावायला घेतलं आहे. हे ना रुमालमध्ये वगैरे टाकून पण लावू शकता, पण मी असंच लावते. आणि काल ना ॲब्रो करायला गेले होते, तर मी ॲब्रो जेव्हा करते ना ते मला छोटे छोटे पिंपल्स येतात, तर त्याच्यासाठी पण बर्फ खूप उपयोगी पडतो. तर त्यामुळे पण आधी मी बर्फ लावून घेते छान. जास्त वेळ नाही, फक्त 2-3 मिनिट. छान असं तर झालं आपलं बर्फ वगैरे लावून. आता थोडा वेळ 2-3 मिनिट असंच ठेवून देऊ आणि मग नंतर दुसरं स्किन केअर करायला घेऊ. ठीक आहे. तर हाय गाईज, मी ना परत आले. आय एम सो सॉरी, मी तुम्हाला माझ्या स्किन केअरचं रुटीन नाही दाखवू शकले, कारण ना माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हतं. म्हणजे फक्त 10% होतं आणि आज मला पूर्ण दिवस फोन घेऊन कॉलेजला जायचं होतं, कारण ब्लॉग वगैरे काढायचा होता. ब्लॉग वगैरे काढायचा होता. तर फोनमध्ये चार्जिंग नव्हतं. मग मी आधी फोन चार्जिंगला वगैरे लावून घेतला आणि पटकन स्किन केअर करून घेतलं. तर मग मी डायरेक्ट साडी वगैरे घालते आणि मगच येते, कारण फोन चार्जला लावायचं आहे मला. चला तर मग डायरेक्ट साडी नेसून मग भेटूया. बाय. तर मंडळी, मी छान साडी वगैरे घातले. म्हणजे मला ते साडी नाही घालता येत, तर ऑफकोर्स आकांक्षाने घातलं आहे. आणि नंतर मी छान तयार वगैरे झाले. आता माझा पूर्ण लुक तुम्हाला मी नंतर दाखवेन. तर मंडळी, मी छान तयार वगैरे झाले आणि मी अशी काहीतरी दिसते. ओके, आता आपण जाऊया कॉलेजमध्ये. आणि माझ्या मैत्रिणी पण येतात आणि मला खूप जास्त उशीर झाला आहे. ते मला ओरडत होते, तर आधी पटकन त्यांच्याजवळ जाऊ आणि त्यांच्याशी भेटू वगैरे. आणि असंच ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला खूप छान छान बघायला भेटेल आज. बाय. तो बघा आता गाडी काढतोय. आता हा आपल्याला सोडायला येतोय. बघा मंडळी, उशीर झाला आहे आणि त्याच्यामध्ये आता त्याचा फोन घरीच विसरून आला, तर परत मला इथे थांबावं लागलं आहे असं काहीतरी. बघा मंडळी, एकतर उशीर झालेला होता आणि गाडीतलं पेट्रोल संपून गेलं, तर आधी पेट्रोल टाकून घेतलं छान. तर मंडळी, मी आले कॉलेजमध्ये आणि बाईकवरून आले तर पूर्ण केस पण खराब झाले. आता जाऊन काहीतरी केसांचं काहीतरी करावं लागेल. आणि टिकली पण पडली. कोणाकडे तरी भेटते का बघूया. क्लासमध्ये आणि माझा अवतार आणि माझी फ्रेंड आहे. मंडळी, गाणं ऐका. माझी फ्रेंड बोलत होती. नंतर काही मुलांनी छान रॅम्प वॉक पण केला. तर मंडळी, फंक्शन वगैरे सगळं झालं आहे आणि आता मी वडाळा लेकला चाललो आहे. आणि बघा पूर्ण तीच क्लास पूर्ण रिकामी झाली आहे. आणि हे माझे फ्रेंड्स. हाय सना, हाय कर. ब्लॉग मंडळी, सर्व काही झालं, मस्त खाऊन पण घेतलं आणि आता मी घरी चाललो आहे. आधी वैदेहीने रॅपिडो बुक केले, तर आधी ती जाईल, तिला बाय बोलून मग आपण पण घरी जाऊ. नाही, घरी जाण्याआधी तर वडाळा लेकला जायचं आहे. छान फोटो वगैरे काढू मी आणि सना. सर हाय कर. हाय. आणि ही वैदेही घरी जाईल. वैदेही हाय कर. सगळं झालं आणि आम्ही आलो इथे वडाळा लेकवरती, कारण आम्हाला थोडेसे फोटोशूट करायचे होते. तर गाईज, फायनली घरी आले आणि खूप थकले. तर आधी आधी 2-3 फोटो वगैरे काढून घेतो छान असे आणि मग नंतर फ्रेश होते. भेटूयात फ्रेश वगैरे होऊन. बाय. तर मंडळी, असा होता माझा आता ट्रेडिशनल डे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ थोडासा छोटा होता, कारण कॉलेजमध्ये जायचं आणि फोन उचलून त्यांच्यासमोर बोलायचं वगैरे इतकं सगळं माझ्याकडून होत नव्हतं, कारण फर्स्ट टाईमच मी असं काहीतरी करणार होते. तर छोटासाच व्हिडिओ आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी प्रयत्न करेन की नेक्स्ट टाईम काहीतरी चांगलं होईल, म्हणजे मी चांगलं करू शकेल. तर या व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या. चला तर मग नंतर भेटूयात अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.